प्रीतम गेलेले मटण आणायला सकाळी सकाळी, आता आलेत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे 1 जानेवारी. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. हॅपी न्यू इयर. तर आज सकाळ सकाळी जाऊन प्रीतम मटण घेऊन आलेत. तर आंघोळ पण नाही केलेली, उठल्या उठल्या पहिला जाऊन मटण घेऊन आलेत. कारण आम्हाला काल खायचं झालं नाही, कारण आम्ही काल रिटर्न आलोय पुण्याला तासगाववरून. मटण तरी धुवून घेतलंय मी, मॅरिनेट करून घेतोय मी आता. हे आता मी हळद मीठ टाकेल त्याचं मॅरिनेशन करून घेतलंय. आणि ऋतुजाने तोवर इथं कांदा चिरून घेतलाय आणि आता ती फोडणी देते. थोडासा कांदा टाकून अगोदर मटण टाकून मग त्याला शिजवून घ्यायचं पाणी टाकून छान. आणि मग नंतर आपण शिजलेल्या मटणाचं ग्रेव्ही बनवायची. आणि ऋतुजाने इथं पाणी पण गरम करत ठेवलंय. आता मॅरिनेट केलेलं मटण यात टाकून घ्यायचं सगळं. मग प्रॉपर कांद्यामध्ये तेलामध्ये मिक्स करून घ्यायची छान आणि झाकून ठेवायचं. म्हणजे हे आपण जे मीठ टाकलेलं असतं मॅरिनेट करायला, त्या मिठाच्या पाण्यात थोडंसं शिजून द्यायचं. त्याला थोडं अजून पाणी सुटतं आणि मग पाणी सुटल्यानंतर मग आपण जे गरम पाणी केलं ते वरून टाकायचं. असं झाकून ठेवते मी. प्रीतमने आता संकेतनं फोन केलाय न्यू इयर विश करायला आणि मटण खायला बोलवायला. उठला नाही वाटतं अजून संकेत. 10 वाजले. बघूया आता उचलतोय का नाही. आता गरम केलेलं पाणी मी आता टाकून देते. आता परत संकेतला कॉल केलाय, बघूया आता तरी उचलतोय का. हॅलो हॅलो, बोल की. हॅपी न्यू इयर संकेत. आपणास ही इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धीचे व आरोग्यमयी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. अच्छा अच्छा, धन्यवाद धन्यवाद. आज काय प्लॅन मग? काय नाही, कॉल कुठली करते दगडूशेठला. होय होय होय, FC रोडला पण बरीच गर्दी होती वाटतं. होय भयानक. हा हा, बरं इकडं मटण केलंय, येतोस काय? चालतंय, येतो. A few moments later. प्रीतम कांदा टोमॅटो चिरून द्यायला मला मदत करतायत. आता मी हा कांदा टोमॅटो मस्त तेलात भाजणार आणि नंतर भाजलेला कांदा टोमॅटो आलं आणि लसूण असं सगळं टाकून मी मस्त मिक्सरवरती त्याची प्युरी करणार. 1 किलो मटण आहे, तर 1 किलो मटणसाठी मी 5 कांदे, 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे आपण घेऊ शकतो आणि 1 मोठा टोमॅटो घेऊन तेलात आता मी असं शालो फ्राय करते. आणि हे पूर्णपणे चांगलं भाजून घ्यायचं आणि मग आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. हा आता कांदा आणि टोमॅटो मी असं मस्त भाजून घेतलाय आणि आता या प्लेटमध्ये काढलाय. थंड होऊ देणार थोडासा आणि मग नंतर याला बारीक करणार. ॲक्च्युली कारण थोडासा थंड झाल्यावर बारीक करताना मिक्सरमध्ये असं प्रॉब्लेम येत नाही, म्हणून मी थोडासा थंड करायला ठेवते. हा कांदा टोमॅटो थंड होईपर्यंत आता मी तिळाला बारीक करून घेणार आहे. हे भाजलेले तीळ आहेत, त्याला मी बारीक करून घेणार. कारण मी खोबरं वापरत नाही मटण करताना, कारण खोबरं घातल्याने तर अप्रतिम होतोच मटणचा रस्सा मटण, पण खोबऱ्याने मला खूप पित्ताचा त्रास होतो, म्हणून मी तीळ वापरते. तर भाजलेले तीळ आहेत, अगोदर हे ग्राइंड करून घेणार आणि मग नंतर कांदा टोमॅटो आणि याच्यासोबत आलं लसूण घालून पेस्ट करून घेणार. ही झाली आहे माझी प्युरी तयार. आता भाजलेला कांदा टोमॅटोची ही प्युरी आहे आणि ही आहे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. ॲक्च्युली हे दोन्ही पण सगळं मिळून तुम्ही एकत्र पण बारीक करू शकता, पण मी आज वेगळ्या वेगळ्या याला बारीक केलेलं आहे. मग अशी कांदा टाकून फोडणी दिलेलं मटण आता मस्त सूप तयार झालं आहे त्याचं. आणि मटण आता प्रॉपर शिजलं आहे. हे आता ग्रेव्ही बनवणार. हे असं मटण मी सगळं अळणी रश्श्यातलं बाहेर काढून ठेवलं आहे आणि आता इथे मी भात शिजायला ठेवलं आहे. अळणी रस्सा भात शिजवताना त्यात घातला ना तर खूप छान फ्लेवर येतो भाताला आणि अळणी भात तसा खूप छान लागतो मटणच्या रस्स्याबरोबर.
आता मी सुक्कं मटण आणि रस्सा असं मी दोन्ही बनवणार आहे. तर आता मी पहिला तेल टाकले. तर आपण जी आता कांदा टोमॅटोची प्युरी बनवली आहे ती मी तेलात टाकली आहे. ॲक्च्युली मी मटण सुक्का आणि रस्सा दोन्ही बनवणार आहे, पण ग्रेव्ही मी एकत्रच म्हणजे मसाला जो आहे तो मी एकत्रच बनवून घेणार आणि बनवलेला मसाला नंतर वापरून मग सुक्कं मटण सेपरेट बनवणार. आता मी बनवते रस्सा. आता ही जी प्युरी आहे कांदा टोमॅटोची ही तेलात पूर्ण वेळ भाजायची चांगली, म्हणजे त्याचा असा पूर्ण कलर बदलला पाहिजे आणि चांगलं तेल सुटलं पाहिजे याचं या ग्रेव्हीला. तर आता ही प्युरी भाजली आहे, थोडी थोडी भाजत आली आहे, पूर्ण नाही भाजलेली. आता यात मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची जी पेस्ट केली आहे ती पण ॲड करते. हे दोन्ही मिक्स करून पूर्ण रेड होईपर्यंत भाजणार. मसाला असं छान प्रॉपर असं तेल छान सुटेपर्यंत भाजायचं आहे. बघा असं छान तेल सुटलेलं. तर आता हा भाजलाय मसाला. आता याच्यात आता बाकीचे मसाले लाल तिखट वगैरे टाकायचे. आता मी यात टाकते लाल तिखट. 2 चमचे मी कांदा लसूण तिखट टाकले, थोडासा मटण मसाला, थोडीशी जिरेपूड आणि थोडंसं पाणी टाकते त्याच्यात, म्हणजे मसाला जळणार नाही. मसाल्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी टाकते कारण म्हणजे तो पातेल्याला खाली असं लागणार नाही. भाजलेली तिळाची जी मी पावडर बनवली होती ती मी यात ॲड करते. असं कसं छान लाल रंग आलाय मस्त मसाल्याला. आता मी यातला थोडासा मसाला काढून ठेवते बाजूला मटणचं सुक्कं बनवण्यासाठी आणि आता याच्यात मी रस्सा बनवणार आहे. आता जो आणि रस्सा तो मी यात टाकते. आता मी बनवणार आहे सुक्कं मटण. तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय. तेल गरम झालंय तर आता मी याच्यात बारीक चिरलेला एक कांदा टाकते. कांदा लालसर होईपर्यंत छान आता भाजून घेणार. आ जाइए, वेलकम वेलकम. आणि आता रस्सा झालाय बनवून आणि किती मस्त कलर आलाय बघायला. कांदा असा छान लाल होईपर्यंत भाजलाय आता मी. आणि याच्यात मगाशी जे आपण काढून ठेवलेली ग्रेव्हीचा मसाला होता तो मसाला मी यात ॲड करते. संकेत इथं ब्लॉग बघत बसलाय. मसाला भाजला आता मी ह्याच्यात मटण ॲड करते. सुक्कं मटण तयार झालंय आणि वरून मी आता कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे बघा किती छान दिसते. रश्श्यामध्ये पण मी कोथिंबीर आता टाकली. खूप छान दिसतोय रस्सा, लालसर कलर मस्त आला एकदम. आता मी जेवायला घेणार. हे बघा मस्त दिसतंय आता मटण. आता आम्ही जेवतोय. आता दुपारी मस्त मटण खाऊन छानपैकी आराम झालाय. आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही निघालोय डी-मार्टला. आवरले आता. काय दरवेळी आलो की बेडशीट घ्यायचं हे एक आमच्याकडं आता रूलच झालाय. छान आले तरी यावेळेस खरंच मस्त आले. हा पण दरवेळेचा डायलॉग आहे. आज वनिता मावशींचा बर्थडे आहे आणि आज नवीन वर्ष पण आहे. तर आम्ही फोन लावलाय त्यांना विश करायला. हॅलो, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. थँक्यू. तुला पण हॅपी न्यू इयर. शुभेच्छा. वेदांतला पण हॅपी बर्थडे. One eternity later. हाय. हॅलो. आता मी जेवायला घेतोय. मुरल्यामुळे तर अजून छान लागणार आहे. A few moments later. मी आणि संकेत आता पान घ्यायला आलोय आणि आपल्या इकडं तर मटण खाल्ल्यावर पान हे लागतेच. काही परंपराच आहे ती. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. आता आमचं जेवण झालंय. मस्त उरलेलं मटण खाल्लंय मी आणि आता पान घेऊन आले. मग आता आम्ही पान खातोय आणि आजचा व्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. मला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्लॉग कसा वाटला. थँक्यू. बाय बाय. तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.